करणवाडी प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस थोड्याच वेळात या ठिकाणी आपण पाहतोय. या सामन्याला सुरुवात होईल. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कमध्ये दाखल आहेत. दोन्ही फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल झालेत. आणि द सिरीज बायसिकल देखील आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये एक अव्वल दर्जाची आणि उच्च स्तराची ही स्पर्धा. पहिलाच बॉल त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. धाव घेतलेली नाही या बॉलवरती. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची होत असताना आपण पाहतोय. डॉट बॉल खऱ्या अर्थाने जेव्हा पहिल्या बॉलवरती येतो तेव्हा एक वेगळा आत्मविश्वास मिळतो, एक कॉन्फिडन्स मिळतो आणि येणारे 5 बॉल देखील कॉन्फिडंटली हाताळण्याची एक नक्कीच आपण पाहतोय ती आशा मिळते. तेच गोलंदाजीच्या बाबतीमध्ये पाहायला मिळाला. येणाऱ्या 5 बॉलमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे देखील लक्ष वेधीत असणार आहे. डीपमध्ये बॉल जातोय तसे तरीकेने आहेत, कारण आपण पाहतोय चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी गरजच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. जाऊया बॉल आणि या सिंगलने सिंगल फलकावरती जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती. 2 बॉल आतापर्यंत झाले. 3 षटकांचा फॉर्मॅट. यानंतर होणारा सामना एका बाजूला अदू 11 आणि पाटील बॅटर्स या दोन टीम मध्ये प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहतोय. तिथे डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत आणि ते 4 धावा या बॉलवरती मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा किल्ला आतापर्यंत झालाय. धावसिंग या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 स्पॉटिंग ट्रॅकवरती आपण ओव्हर नंबर 1 हाताळत असताना मनीष यांना पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. HPLच्या इतिहासामध्ये हे देखील नाव एक अग्रगण्य हा देखील राष्ट्रपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर मनीष या बॉलवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फटका फसला. क्षेत्ररक्षक ठिकाणी आले होते आणि त्यांना बीट करून बॉल सरळ निघून जाईल. सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि टीमची टोटल फलकावरती 9 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेला. आता रन्स होऊ लागला कारण वाऱ्याचा जोर देखील थांबला. या देखील बॉलवरती पुल शॉट पॉवरफुल ठरेल का पाहायचं आहे आणि यस पॉवरफुल ठरताना पाहायला मिळतोय. षटकार की चौकार, तर इथे आलाय षटकार. 6 धावा. थँक यू डीजे. मागच्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके येत असताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 15. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू असेल. अंतिम बॉलवरती देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कॉटन बॉलची संधी सुद्धा गोलंदाज कमिटमेंट जबरदस्त होती आणि इथे पहिल्या षटकामध्ये लागला पहिला धक्का. गॉन. हॅलो हा बोला. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 15-15 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. जर या सरासरीने बॅटिंग केली तर डेफिनेटली 40+ रन्स जाऊ शकतात. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये गितेश दाखल होत असताना आपण पाहतोय. जिग्नेश मनीष भोईर यांनी जो झेल पकडला त्या झेलसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय विशालजी राऊत सर यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूचं किल्ला ठिकाणी झालंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळालंय. धावसंख्या फलकावरती 16. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत होते. इथे विकेटवरती टिकून राहणं गरजेचं होतं. फलंदाज निशाल ते तंबूच्या आसनाला परतले गेले. 14 धावांचं एक चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता लिफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती जिग्नेश आपल्याला पाहायला मिळतोय. जिग्नेश नुकताच मैदानामध्ये दाखल झाला आणि तो फलंदाज सध्या स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतो. दुपारच्या सत्रामध्ये जिग्नेशला भरपूर सारं ॲडव्हान्टेज मैदानावरती होतं. ॲज अ प्रॉपर बॅटर, ॲज अ टॉप ऑर्डर बॅटिंग करत असताना तो रोल त्याचा खूप महत्त्वाचा आहे या मॅचमध्ये.
पण आता निशालची विकेट गेल्यानंतर जबाबदारी हातामध्ये घ्यावी लागणार आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, पाठ्यान बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये, झालाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये टॉप बॉल येत असताना आपण पाहतोय एकदा चेंडूची संख्या मैदानामध्ये झाल्या. टोटली जर आपण विचार केला तर येणारे 10 बॉलमध्ये एकंदरीत धावांचं कॅल्क्युलेशन इथे बनावं लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, तिथे चांगल्या पद्धतीनं गाडी ट्रॅकवरती होती बॅटिंग करणाऱ्या टीमची, परंतु या ओव्हरमध्ये रन्स सध्या जरी येत नाहीयेत. परंतु कार्पेट शेड्यूल एक्झिक्यूट केले डीप मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी होते आणि त्यांना बीट करून बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावा. धावसिंग फलकावरती 20-3 चेंडूंचा केला तर झाल्या मैदानामध्ये 20 रन्स स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मोठे फटके होऊ शकतात कारण या 4 धावांनी एक कॉन्फिडन्स देखील मिळाला असेल, तो आत्मविश्वास मिळाला असेल फलंदाजाला. अजूनही 9 चेंडूंचा केलं बाकी आहे. मागील 9 बॉलमध्ये एकंदरीत 20 झालं. आता येणाऱ्या 9 बॉलमध्ये जर याच बॅटिंग एव्हरेजने रन्स बनवल्या असत्या तर इथे नक्कीच चांगली टोटल स्कोर कार्डवरती उभी होऊ शकले असते, परंतु इथे विकेट गेल्या. बॅटर तंबूच्या परतत असताना जिग्नेश कॉन थँक्यू डेसी. 4 बॉलचा केला तर बंद झाला. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. धावसिंग फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20-20 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट मागच्या बॉलवरती जाताना पाहायला मिळालं. गिरीशच्या अगेन्स्ट एक चौकार आपण पाहिला होता, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक चांगला पलटवार तरीके होताना पाहायला मिळाला. या ओव्हरमधील 5वा बॉल होते विकेट. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न कॅपमध्ये चालला. पाठलाग सुरू आहे इथे करण आपल्या हाईटचा चांगला फायदा घेत असताना थ्रू देखील चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी एफर्ट्स लावले, बरोबर टायमिंग जम्प त्या ठिकाणी घेतले आणि वेळेवरती जम्प धावसिंग फलकावरती 21-21 शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामध्ये मुलांना पाहायला भेटतो. अंतिम चेंडू असेल, अंतिम चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळाला. शॉट पॉइंटला एक धाव मिळाली या बॉलवरती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसिंग फलकावरती त्यांना पाहायला मिळते 22-22 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. शेवटच्या 6 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 22वा स्कोरकार्डवरती आपण पाहतोय टीमची टोटल फलकावरती 22. मनीषने जो झेल पकडला होता त्याचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालाय. सामना संपल्यानंतर आपण ते कॅश प्राइज मनीषला देणार आहोत. चांगला झेल त्याने टिकला होता आणि तो झेल अतिशय महत्त्वाचा होता कारण ज्या अटॅकिंग मोडमध्ये निशाल मैदानामध्ये बॅटिंग करत होता आणि जे फटके त्याच्या बॅटमधून येत होते त्याची विकेट घेणं कुठेतरी गरजेचं होतं. 22वा स्कोरकार्डवरती 2 षटकांचे खेळ संपले. तिसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाजी मार्कवरती करणला पाहतोय, ज्याने आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न मागच्या ओव्हरमध्ये केला होता. तो गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राईट आर्म होते विकेट पुन्हा एकदा खराब फटका बघूया. पाहायला मिळतोय ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन त्या ठिकाणी झालेला नाही. चला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चांगलं कॅरी केले गेले विकेट किपरने. आता शेवटचे 5 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. येणाऱ्या 5 बॉलमध्ये आता जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर धावा येणं गरजेचं आहे कारण पहिल्या षटकामध्ये ज्या वेगानं धावा येत होत्या तो वेग आता कुठेतरी नाही आहे. इथे फिरवण्याचा प्रयत्न झाला होता, फ्लाईट दिली होती बॉलला आणि सर्व बॉल निघून जातोय. या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला भरपूर वेळेनंतर हा चौकार या ठिकाणी आलाय. 4 धावा मिळतात या बॉलवरती. थँक्यू. 26वा फलकावरती 2 बॉलचा केला त्यानंतर जरा हा फुलटॉस टाकला होता. आधीचा बॉल चांगल्या पद्धतीने डीप झाला होता, त्यानंतर हा बरोबर फुलटॉस बॅटवरती घेतला. तिसरा बॉल राऊंड द विकेट. तिसरा बॉल होते ऑफ्टन होती शफल. हा देखील बॉल कॅपमध्ये पाठवला आणि इथे देखील 4 धावा मिळत असताना 4 धावा बुक केल्या गेल्या. चौकार मिळतोय आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल फलकावरती 30.
राईट आर्म होल्ड द विकेट पुन्हा एकदा खराब फटका बघूया आणि अशा प्रकारे पहिला गडी गारद पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपश फलकावरती 30 चेंडूंचा केला तर झाला मैदानामध्ये ऑफ्टरमध्ये शफल होऊन पुन्हा एकदा सरळ बॉलला पाठवलंय. मागच्या फटक्याची पुनरावृत्ती होत असताना पाहायला म्हणजे फरक इतकाच की मागचा नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जंगट पाठी बघ पहिलं मुतकडा बाजूला 36 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. आतापर्यंत 4 बॉल्स खेळ मैदानामध्ये झाल्या. मागच्या 3 बॉल वरती चांगल्या पद्धतीनं फटके त्यांना पाहायला मिळाला. फुल टॉस टाकला तर नंतर सातत्यानं शॉर्ट बॉलचा ऑपरेट केला जातोय. मागून थोडासा फिरवण्याचा प्रयत्न होतोय. मागे लेग ब्रेक टाकले जात आहेत. आज विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल या बॉल वरती आणि दुसऱ्या धावावरती विकेट गमावावी लागणार कारण शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक हवी आहे. फलंदाज आपण पाहतोय मिस्टर राहुल आपण पाहू शकताय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतायत. जे मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आल्या चांगले रन्स त्यांच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिल्या. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा सामना दोन टीम मध्ये एका बाजूला पाटील बॅटर्स आणि दुसऱ्या बाजूला अदू 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. अदू 11 आणि त्याचबरोबर पाटील बॅटर्स दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. शेवटचा बॉल अंतिम चेंडू या पहिल्या 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धावा झाला स्कोर कार्ड वरती 37 फलकावरती या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सेफ झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. 2 धावांचा कॉल आणि त्या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठी येत आहेत फलंदाज आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 40 धावा फलकावरती 40 रन्स स्कोर कार्डवर लागलं जात आहेत. पहिल्या षटकामध्ये जो प्रोजेक्टेड स्कोर आणि जे प्रेडिक्शन होतं इथे नक्कीच सत्यामध्ये उतरलंय. 40 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 41 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. 41चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि आपल्यासोबत जोडले जातील मंथनजी बोईड सर, मंथनजी गरज सर आपल्यासोबत जोडले जातील. सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी एका बाजूला अदू 11 आणि पाटील बॅटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे टॉस बॉक्समध्ये. डीजे थँक्यू डीजे धन्यवाद. आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हरमवाडी 2026 होळी स्पेशल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेकरिता खूप चांगली स्पॉन्सरशिप आपल्याला लाभली आहे. चांगलं योगदान देणगीदारांनी दिलेलं आहे. स्वर्गीय जगन्नाथ तुकाराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री भूपेंद्र जगन्नाथ भोईर यांच्याकडनं प्रथम ते चतुर्थ पारितोषिकाचे आकर्षक चषक हे दिले गेलेले आहेत. तसेच स्वर्गीय चेतन कमलाकर माळी यांच्या स्मरणार्थ माळी ब्रदर्स परिवारातर्फे मालिकावीर चषक हा दिला गेलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज श्री प्रणय दादू सदानंद भोईर यांच्याकडनं आकर्षक चषक दिले आहेत. स्वर्गीय दिलीप राजाराम भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार अभिषेक प्रवीण भोईर यांच्याकडून षटकारांचा बादशाह साठी आकर्षक चषक हे दिले गेलेले आहेत. कुमार मितेश विजय गरज पेंटर यांच्याकडनं मालिकावीर बायसिकल आपण पाहताय ती दिली गेली आहे. श्री विपिन कमलाकर राऊत आदित्य इलेक्ट्रिकल्स यांच्याकडनं संपूर्ण स्पर्धेकरिता हॅलो 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 हॅलो
मनीष नामदेव भोईर आणि कुमार धवल माणिक पाटील यांच्याकडनं संपूर्ण स्पर्धेसाठी सामनावीर टी शर्ट हे दिले. श्री अनिकेत सुभाष म्हात्रे यांच्याकडनं संपूर्ण स्पर्धेसाठी सामनावीरासाठी 2 जोडी सॉक्स. श्री नरोत्तम हॅलो. विद्यमान उपसरपंच माहीम ग्रामपंचायत आणि एव्ही ग्रुप हरणवाडी यांच्याकडनं सर्व संघांसाठी आकर्षक टी शर्ट. हॅलो. 2 संघांदरम्यान आपण नाणेफेकीचा कौल उडवतोय आणि अदू 11 विरुद्ध पाटील बॅटर्स या 2 संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल मान्य श्री गुरु पाटील यांच्या हस्ते होतोय, गुरु भोईर यांच्या हस्ते होतोय आणि एचपीएल इज कॉल आणि पाटील बॅटर संघ नाणेफेक जिंकतोय. पाटील बॅटर संघाचे कर्णधार अक्षय म्हात्रे यांना मी विचारेल की तुम्हाला आजच्या दिवसाचं जे स्पर्धा आहे त्याबद्दल आपलं मत सांगा. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण चांगलंच आयोजन आहे आणि खेळायला पण आता मजा येते. आता आमची 3री मॅच आहे, बघूया आता जिंकून अजून ते उत्साह आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या राऊंडला जाण्याचा प्रयत्न करू. उपांत्य फेरीबद्दल आपलं काय मत आहे? आपला संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल की नाही? दोन मॅच जिंकल्यात त्यामुळे इक्वेशन बघता आम्ही दाखल होऊच असं वाटते. आता 3री पण जिंकून आता अजून हे ठाम करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. उपांत्य फेरीसाठी नक्कीच प्रयत्न करणार आणि मी गौरवकडे वळतोय. अदू 11 संघाचे कर्णधार आजच्या एकंदरीत संपूर्ण स्पर्धेबद्दल आपलं मत काय आपण व्यक्त करता आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये? खूप नियोजन आहे आणि पूर्ण गावाचं सहकार्य असल्यामुळे ही आमची टुर्नामेंट एकदम म्हणजे छान रीतीने पूर्ण पडते, म्हणून आनंद वाटतो आणि खेळायला आम्हाला पण मजा येते. आणि आपला संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होण्याचे काही चान्सेस आहेत का? ही आम्ही मॅच जिंकलो तर नक्कीच आम्ही उपांत्य फेरीमध्ये दाखल होऊ आणि आम्ही जिंकणारच आहेत. आम्ही पूर्ण जोशमध्ये खेळणार आहोत. दोन्ही संघांना जिंकण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि पाटील बॅटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉमेंट्री सेशन. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहिलं तर अगोदरच पारितोषिक लावले गेले. सुरेश राऊत यांच्याकरता झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक कॅचसाठी लावलं गेलेलं आहे. विशाल राऊत यांच्याकडनं ते पारितोषिक जे आहे ते लावलं गेलंय. श्री सुभाष रामचंद्र पाटील यांच्याकडनं स्पर्धेकरिता युट्यूब लाईव्ह सौजन्य झालंय. श्री राहुल केसरीनाथ पाटील वागुळसार यांच्याकडनं विजेते संघास 10,000 रुपये रोख पारितोषिक दिलं गेलेलं आहे. त्याचबरोबर तसेच काल झालेल्या T20 स्पर्धेसाठी श्री नरोत्तम कमळाकर राऊत उपसरपंच माहीम ग्रामपंचायत आणि श्री सुमित पाटील माहीम यांच्याकडनं प्रथम आणि द्वितीय संघास रोख 35,000 आणि 20,000 सौजन्य झालंय. तसेच वीरेंद्र गोविंद केणी यांच्याकडनं स्पर्धेकरिता 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य झालंय. सर्व दात्यांचा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि आभार. षटकातील पुढील बॉल अगदी चांगला फटका कव्हरच्या दिशेला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. पुढे येतोय, चेंडूला उचलतोय, एक धाव घेतोय, दुसऱ्या करता वळतायत. इथे मात्र ताळमेळमध्ये बिघाड होताना पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर रोखलं नॉन स्ट्रायकर्सच्या फलंदाजाला आणि एकाच धावेवरती समाधान इथे व्यक्त होत आहे. आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. 41चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा पाठलाग करताना सध्या आपण पाहतोय 2 धावा या धाव फलकावरती लागल्या. टॉस बॉल फटका तर अगदी चांगला आहे, फसला होता परंतु त्या संधीचं सोनं काही क्षेत्ररक्षकाला करता आलं नाही. झेल तर सोडला आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा धाव ओव्हरथ्रोच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. धाव संख्या जर आपण आता पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 4. इथे जर आपण आता इक्वेशन कडे नजर टाकलं तर येणारे चेंडू बाकी आहेत 14 आणि 14 चेंडूंमध्ये अजूनही बनवायचे 37. 14 चेंडू आणि 37 धावा. यानंतरची लढत अदू 11 विरुद्ध पाटील बॅटर्स या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिथे मात्र अगदी चांगला फटका पॉवरफुल पाहायला मिळतो. लॉंग ऑन सीमा पार, चौकार 4. थँक्यू.
अतिशय खणखणीत फटका इथे पाहायला मिळाला. चौकाराच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 8. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. त्या बॉलला मात्र खेळला अगदी गॅप मध्ये चेंडू जातो. जीवाच्या आकांतानं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चौकार 4 धावा. थँक्यू धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 12 आणि आता चेंडू देखील बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 29 इक्वेशन. इथे फलंदाजांकडे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर गोलंदाजांकडे देखील तितकंच कटाक्षाने त्यांच्या पाठीराख्यांचं लक्ष आहे आणि महिला वर्ग देखील अगदी डोळ्यात तेल ओतून या सामन्यांकडे पाहत आहेत. कारण की त्यांचेच आवडते खेळाडू या संघांमध्ये खेळत आहेत आणि त्यांची उपस्थिती देखील इथे मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. सर्व महिला वर्गांचं हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा स्वागत आहे. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज तयार झालेला आहे. गोलंदाजी मार्गवरती जिग्नेश. 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ घेऊ नका फील्ड सेटअप करण्यात. चला जिग्नेश घाई करा प्लीज. दंडित केलं जाईल. जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर दंडित केलं जाईल. बारा चेंडू आणि 29 इक्वेशन समोर आहे. षटकातील पहिला बॉल घेऊन जिग्नेश तयार. राईट अप ओव्हर द विकेट. मात्र बॅटची खरा लागली आहे. चेंडू जातोय मागच्या बाजूला. चेंडू गेलाय अगदी वेगाने सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. थँक्यू धन्यवाद. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. अविकरता मात्र कॅश प्राइज इथे आलं गेलेलं आहे. कॅश जो सोडला त्याकरता 101 रुपयांचं पारितोषिक. अवि दळवीसाठी काहीतरी वेगळंच पारितोषिक इथे पाहायला मिळत आहे आणि हरणवाडीमध्ये आल्यानंतर अशी काहीतरी आगळी वेगळी पारितोषिके तुम्हाला पाहायला मिळतील. या षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज होतोय ते यार. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 10 आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही बनवायचे आहेत. माफ करा 9 चेंडू आणि 25 धावा. 9 चेंडू 25 धावा. आता काहीतरी कानमंत्र दिला जातोय कर्णधाराकडनं. आता त्या कानमंत्राचा वापर फलंदाज कसा करणार. 16 धावा फलकावरती लागल्यात. 41 टार्गेट समोर आहे आणि आता 9 बॉल आणि 25 रन. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलाय. पंचांचा सिग्नल येतोय. 4. थँक्यू. इथे चौकाराच्या साह्याने आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 20
8 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि 8 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 21 चे इक्वेशन. इथे मात्र फटके फटके आणि मोठे फटके हे तुम्हाला गरजेचे आहेत. इथून येणारे हे 2 चेंडू जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाकरता तसंच गोलंदाजी करणाऱ्या संघाकरता देखील. तर 2 चेंडूंवरती 2 मोठे बिग हिट आले तर ती शेवटच्या ओव्हरमध्ये एक रोमहर्षक लढत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ते मोठे फटके त्याकरता यायला हवे. परंतु गोलंदाज जिग्नेशने मात्र अगदी मनाशी घट्ट पकड होतं की मोठा फटका मी मारू देणार नाही. ती परिवर्तन केलं, धीम्या गतीचा चेंडू दिला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 22चा इशारा इथे पंचांकडनं आला आणि 1 रन आपण पाहू शकलात. तर एका धावेने धाव संख्या आता झालेली आहे 21. 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 20चं इक्वेशन. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार जिग्नेश. टॉस बॉल यावेळेला मात्र स्ट्रेट टू द बॉलर खेळलाय. झेल टेपण्याचा प्रयत्न झेल काही होऊ शकला नाहीये. 1 धाव तर कंप्लीट, दुसऱ्याचा देखील प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील परिपूर्ण झाली. इथे आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या जर आपण पाहताय तर धाव संख्या फलकावरती 23 झाली आहे. आता जर आपण पाहू शकला तर येणारे चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत धावा अजूनही 18. डीजे थँक्यू डीजे धन्यवाद. 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. राहुल तिथे आहे आणि झेल अगदी चांगल्या प्रकारे टिपला गेलाय. विकेटचं झालं बदल गॉन. थँक्यू सो मच. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू 5 आहेत आणि 5 चेंडूंमध्ये अजूनही 18 बनवायचे आहेत. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर नव्यानं दाखल झालेला आहे. जय नव्यानं दाखल झालाय. 5 चेंडू 5 मध्ये बनवायचे आहेत 18. षटकातील दुसरा बॉल फुल टॉस बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच हवेमध्ये आहे. झेल टिपला जाईल का? गोलंदाज स्वतः मात्र पुढे जातोय. इथे मात्र एफर्ट्स तर चांगले लावले परंतु झेल काही कंप्लीट होऊ शकला नाही. अवघड होतं गोलंदाजासाठी परंतु प्रयत्न अगदी त्यानं जीवाची बाजी लावली परंतु तो झेल हा सुटला. 1 रन. आता 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 17 धावा. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत अदू 11 विरुद्ध पाटील बॅटर्स. त्यानंतर लीग मधली शेवटची लढत असणार ती म्हणजे गौरीमाता वॉरियर्स आणि जिथे कमी तिथे आम्ही. ते मात्र अगदी चांगला बॉल. बॅटची आतली कडा लागली आहे. 1च धाव तिथे पाहायला मिळते. या एका धावेने आपण पाहताय तर आता धाव संख्या झालेली आहे 25. म्हणजे आता 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 मध्ये बनवायचे 16. 2 षटकार आणि 1 चौकार विजयासाठी गरजेचे आहेत. 3 चेंडू आणि 16 धावा हे इक्वेशन आहे. या षटकातील पुढचा बॉल. एकाने मात्र मारण्याचा प्रयत्न, जोरात मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू लॉंग ऑफला. 1च धाव तिथे मिळते. सामन्याचं चित्र जवळजवळ स्पष्ट झालंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण की 2 बॉल आणि 2 मध्ये 15 जय महाराष्ट्र संघ जवळजवळ विजयाच्या समीप पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
सामन्यातली शिल्लक आहे शेवटचा बॉल आणि 15 रन. यानंतर देखील एक मोठं बॅटल अदू 11 विरुद्ध पाटील बॅटर्स या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते मात्र डाऊन द ट्रॅक फटका तर अगदी चांगला आहे आणि इथे विचावरती स्वार होताना जय महाराष्ट्र संघ आपल्याला पाहायला मिळतो. ऐसा मत करो मेरी जान.